हॅलो हाय, मी पूजा. नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. कशा आहात? मजेत ना? मजेत असायला पाहिजे. तर आज बनवणार आहे अक्रोड आणि बदामचं शिरा. तर मुलं काही बदाम वगैरे तसे खात नाहीत. बदाम तरी खातील भिजवून, पण अक्रोड काही खात नाहीत. तर म्हटलं चला आज तुमच्यासोबत पण शेअर करूया. तर 15 दिवसातून तुम्ही असा बदामचा हलवा अक्रोडचा हलवा मुलांना खाऊ घातला ना तरी चालेल. खूप छान असते हेल्थसाठी. सगळ्यांना माहिती आहे, ब्रेनसाठी, मुलांच्यासाठी तर खूप छान असते की त्यांच्या ब्रेनमध्ये ब्रेन हे होण्यासाठी. तर असो, तर छान असं अक्रोड मुलं तसे काही अक्रोड खात नाहीत. म्हटलं चला तर मुलांना बी 15-20 दिवसातून असा अक्रोडचा हलवा खाऊ घालते. तर त्यासाठी एक वाटी मी अशी मीडियम आकाराची वाटी आहे. तर एक वाटी अक्रोड घेतलेले आहेत, अर्धी वाटी बदाम, अर्धी वाटी दूध पावडर, 2-3 चम्मच एवढं तूप, अर्धी वाटी शुगर आपली साखर, एक वाटी दूध गरम करून घेतलेलं आहे आणि पॅन आपलं कढई. तर सर्वात आधी आपण काय करणार आहोत, तर हे अक्रोड आणि बदाम आहे ना कच्चेच आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे. आपल्याला हे भाजून वगैरे करायची पेस्ट नाही आहे, कच्चेच बाहेर काढायचे आहेत मिक्सरमधून. तर याला आता आपण मिक्सरमधून पेस्ट करून घेऊया. तर असं छान असं बारीक फाईंड असं एकदम बारीक करायची बघा, रवाडाची. तर याला छान अजून थोडं एक वेळेस फिरून घेते. तर छान असं पेस्ट झालेली आहे. तर गॅस चालू केलेला आहे मी. तर याच्यात 2 चम्मच एवढं तूप घालणार आहे. कारण बदामांनी त्याच्यात पण ऑलरेडी थोडंसं ऑइल असतेच, त्याच्यामुळे. तर तूप गरम होऊ देऊया आणि हे मिश्रण छान मिक्स करून मी कढईत टाकते. थोडी पावडर झालेली आहे आपली बदाम आणि अक्रोडची. तर याला छान आपण भाजून घेऊया तुपामध्ये. एक 2 मिनटं लागतात, 2-3 मिनटं. आणि अक्रोडचाच करायचं असेल तर अक्रोडचा केला तरी चालेल, पण अक्रोड थोडं टेस्टला असं हे असते ना, त्याच्यामुळे थोडेसे बदाम ॲड करायचे, खूप छान होते. तर याला छान आपलं तूप सुटेपर्यंत याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आणि गॅस आहे ना मीडियम ठेवायचा. दोन मिनटं लागतात त्याला भाजायला, जास्त वेळ लागत नाही. तर पूर्ण छान असा सुगंध सुटलेला आहे, सुगंध येत आहेत ना. तर आता आपण याच्यात काय करणार आहोत, दूध पावडर मिक्स करणार आहोत. याला पण छान असं मिक्स करून घेऊया. दूध पावडर अवश्य टाका. याच्यासोबत छान असं मिक्स करून घ्या दूध पावडरला. आणि गॅस आहे ना बारीक ठेवायचा एकदम, नाही तर काय होते, हे जळायला चालू होते. आता यामध्ये टाकू आपण दूध आपलं गरम केलेलं, 1 वाटी एवढं घेतलेलं आहे मी बघा. दूध टाकल्यानंतर आता थोडंसं घट्ट झाल्यानंतर आपण लगेच काय टाकणार आहोत, साखर. तर मी बघा एवढी पण नाही टाकणार आहे, अर्धी वाटी घेतलेली. आता याला आहे ना इथं असंच सोडून द्यायचं नाही, छान चम्मच देत राहायचं. आणि 2 मिनटं याला छान असं चम्मच देत राहायचं, जेणेकरून आपलं छान असा पाक म्हणजे साखर विरघळली पाहिजे. तर छान असा बाउलमध्ये घेतलेला आहे
आणि त्याच्यावर गार्निशिंगसाठी थोडासा पिस्ता घेऊया. तर बघू शकता छान असा आपला इझी हलवा रेडी आहे गाजराचा, अक्रोडचा आणि बदामचा. तर सगळ्यांनाच माहीत आहे बदाम आणि अक्रोड हे जास्त खायचे नसतात, थोडे थोडेच खायचे असतात. दिवसाला 2 ते 3 बस होतात. मुलांना पण जास्त आपण देत नाही, कारण बस असतात ते खूप गरमीचे असतात, त्याच्यात खूप गरमी असते त्याच्यामुळे. तर असो म्हणून मी थोडाच बनवला आहे. तर मी हे नेहमीच 15-20 दिवसातून मुलांना करते. मुलं काही तसे बदाम वगैरे त्यांचं कंटाळा येते, त्यांना सकाळी सकाळी स्कूलला जायचं असते तर भिजवलेले बदामसुद्धा खात नाहीत. तर तुम्ही हे एक दुसरं ऑप्शन आहे की छान मुलांना काजू बदाम जर खाऊ घालायचे असतील तर असं छान हेल्दी रेसिपी बनवू शकता आणि मुलांना खाऊ घालू शकता. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि नवीन असाल चॅनलवर तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला बाय.